नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 3 खूपच सुंदर आणि सोप्या, अगदी कोणालाही येतील अशा सोप्या रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. हे बघा 3 ते 3 डॉट पाडून आपण चौकोन आखून घेतलं आहे मध्ये आणि अशा पद्धतीने आपण कलर टाकून घेतला आहे. आणि ह्या बाजूने वरती पानाचा आकार अशा पद्धतीने चारही बाजूला आपण डिझाईन अशी काढून घेणार आहोत. पाकळींची 2 पाकळ्यांमध्ये वरती पानाचा आकार. खूपच सुंदर 3 आपल्या रांगोळ्या होणार आहेत. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणल्या आहेत. अगदी ज्यांना रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. हाफमध्ये आपल्याला पिवळा कलर भरून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही पाकळींमध्ये अशा पद्धतीने. थोडा हलका आपल्याला ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे फक्त कळेने. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणला आहे मी. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. 3 अगदी सोप्या रांगोळ्या होणार आहेत आपल्या. सोप्या आणि सुंदर आणि आकर्षक कलरफुल रांगोळ्या. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला गोल हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे मध्ये डॉटच्या मध्ये. हे बघा इथून एक रेष आणि डॉट आणि पंच करून घ्यायचं आहे. बघा एक रेष ओढायची आहे, वरती पंच करायचं आहे, थोडा डॉट टाकायचा आपल्याला आणि हलक्या रेषा मारून घ्यायच्या आहे. बघू शकता फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी आयडी आहे, नक्की ट्राय करा. चारी बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. इथंही कलरचं आपल्याला डॉट पाडून घ्यायचं आहे. इथं छोटे 2 आपल्याला टिपके टाकून घ्यायचे आहेत अधिक सुंदर दिसण्यासाठी. मध्ये आपल्याला शुभ स्वस्तिक असं पाडून घ्यायचं आहे. बघा आपल्याला आता दुसऱ्या नंबरची खूपच सुंदर आणि आकर्षक रांगोळी शिकायची आहे. याच्यानंतर इथेही छोटे डॉट असे पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. इथंही रेष आणि डॉट. आता दुसरी रांगोळी शिकूया. खूपच सुंदर. हे बघा 5 ते 3 डॉट पाडून अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. इथून 2 आपल्याला डॉटला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये रेष ओढत जायची. बघा म्हणजे पानाचा आकार तयार होईल. फक्त इथून असं जोडत जायचं आहे आपल्याला. मध्येही आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. हाफमध्ये आपल्याला लाल कलर किंवा ऑरेंज कलर भरून घ्यायचा आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही भरू शकता. इथं फक्त आपल्याला रेषा ओढत जायचं आहे. बघा अशा पद्धतीने. इथं छोटे आपल्याला टिपके ठेवून घ्यायचे आहेत. आपल्याला पानाच्या मध्ये मोठे डॉट पाडून अशा पद्धतीने एका बोटाने गोल करून घ्यायचे म्हणजे विरुद्ध कलर टाकता येईल. आपल्याला विरुद्ध कलरही टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आपल्याला इकडून एक पाकळी, इकडून आणि वरती एक पाकळी अशा पद्धतीने 3 पाकळ्या टाकून रेषा ओढून घ्यायच्या आहेत. बघा हलक्या इकडून एक पाकळी, इकडून आणि वरती अशा पद्धतीने. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते. पूर्ण व्हिडिओ माझे बघत जा आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. JL रंगोली. हे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते. बघू शकता मध्येही आपल्याला 4 अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्येही आपल्याला मुठ्ठीने कलर टाकून घ्यायचा आहे. थोडं गोल करून विरुद्ध कलर टाकायचा आहे. बघा इथंही आपल्याला एक डॉट ठेवायचा. इथंही एक डॉट. आता आपण तिसऱ्या नंबरची खूपच सुंदर आणि आकर्षक रांगोळी शिकणार आहोत. 3 ते
2 डॉटची अशा रेषा ओढून ह्या बाजूने छोट्या छोट्या आपल्याला क्रॉसमध्ये रेषा ओढत जायचं आहे बघा. वरतीही आपल्याला कलरचा डॉट टाकून घ्यायचा आहे आणि एका बोटाने पंच करत जायचं आहे. थोडंसं व्यवस्थित करून आपल्याला 3-3 इथंही पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत बघा. अगदी सोप्या रांगोळ्या आहेत, नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. मध्येही कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मध्येही आपल्याला कलर भरून घ्यायचा.